कोल्हापूर खोके माहिती सरकारचं करायचं काय? टॅक्स भरतोय अरे घरपाळा भरतोय कोटी गेले कुठे? कोल्हापूर महापालिका प्रशासन देणाऱ्या सरकारचा जवळजवळ 81 वॉर्डमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं खड्डेमुक्त आंदोलन करायचा निर्णय आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे। आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मी असेल, उत्तरमध्ये जाधव वहिनी असतील, आमचे आजगावकर सर असतील, गटनेते आदरणीय सारंगकर देशमुख साहेब असतील, सचिन भाई असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन घेतलेलं आहे। आज कोल्हापूरचा विचार करता घरातून बाहेर पडलो तर आपल्याला खड्ड्यामध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे। गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय बंटीसाहेब असतील, आम्ही असेल, आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतोय की कोल्हापूरला रस्त्यांसाठी निधी द्यावा, पण आम्हाला कुठेही दिसत नाही की हा निधी आमच्या कोल्हापूरमध्ये आलेला आहे। 278 कोटी रुपयाची मागणी कोल्हापूरच्या वतीनं झालेली आहे, त्यातले 100 कोटी मिळाले असे म्हणतात, पण रस्ते कुठं आहेत हा प्रश्न आमच्या समोर आहे। आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे, किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान 50 कोटी रुपये तुम्ही द्यावे, जेणेकरून दर्जेदार खड्डे हे मुजले जातील, चांगलं काम झालं पाहिजे। आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डेमय कोल्हापूर दुर्दैवानं झालेला आहे। आणि मग राजकीय पोटी जर तुम्ही आम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा, तुम्ही निवडणुकीमध्ये विरोध करा, पण आम्ही जी काही मागणी केलेली आहे रस्त्यांसाठी ती मागणी कोल्हापूरच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं तुम्ही दुरावा करू नका। तुम्ही आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पत्रावर जरी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर किमान कोल्हापूरचा विचार करून तरी आज तुम्ही कोल्हापूरला निधी द्यावा आणि कोल्हापूरचे रस्ते हे दर्जेदार करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो। आज बघतोय आपण 2-3 वर्ष गेले प्रशासक आहे महानगरपालिकेत आणि वेगळ्या पद्धतीचा प्रशासकचा वापर आज या राजकीय दृष्टीने होताना आम्हाला सगळ्यांना दिसतोय। आमची अजून एकदा विनंती आहे, कोल्हापूरचे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर कोल्हापूरचे खड्डे हे मुजवले गेले पाहिजेत।